हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या ए फॉर ॲग्रिकॉस यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, खरं तर सॉरी, आज माझी तब्येत ठीक नाही आहे. ॲक्च्युली आजचा जो व्हिडिओ आहे तो फार महत्त्वाचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालच्या आंदोलनामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या एंट्री गेटला जे आंदोलन काल झालं, सगळ्या कृषी मित्रांनी मिळून वेगवेगळ्या राजकीय वर्तुळातील आणि सगळ्यांनी मिळून जे आंदोलन केलं होतं कृषीच्या विद्यार्थ्यांनी, त्या आंदोलनाचे नेमकं काय पडसाद उमटलेले आहेत आणि त्या आंदोलनाने काय इफेक्ट झालेला आहे, त्या आंदोलनामध्ये नेमकं काय काय झालेलं, या सगळ्या गोष्टींचा वृत्तांत आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बरेच असे चांगले इफेक्ट झालेले आहेत, जे कालच्या काल काही निर्णय झालेले आहेत. ते निर्णय काय आहेत, काल रजिस्ट्रार सरांनी किती जागा आहेत असं सांगितलंय आणि अशा बऱ्याच गोष्टींच्या बाबत विस्तृत चर्चा होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. खरं तर मित्रांनो, जेव्हा आपण स्वातंत्र्य लढा किंवा कुठलाही लढा वाचतो किंवा कुठलाही इतिहास वाचतो, त्या इतिहासामध्ये एक शब्द फार प्रामुख्याने येतो आणि तो म्हणजे असतो क्रांतिकारी. क्रांतिकारी असणं म्हणजे नेमकं काय, तर क्रांती करणं म्हणजे काय, कुणीही व्यक्ती क्रांतिकारी असतो म्हणजे तो व्यक्ती बाकी समाजामध्ये जे लोक झोपलेले आहेत, ज्यांना हे माहीत नाही आहे की त्यांचे हक्क हिरवल्या जात आहेत, ज्यांना हे माहीत नाही आहे की त्यांचे अधिकार दाबले जातात, त्यांना झोपेतून जागा करून त्यांना हे जाणीव करून देणं की तुमचे हे हक्क आहेत आणि हे तुम्हाला मिळाले पाहिजेत, हे जाणीव करून देणारा जो व्यक्ती असतो त्याला क्रांतिकारी म्हणतात. आणि आजच्या जगामध्ये मला असं वाटतं की मनीष मानकर सर असतील किंवा संतोष लहाने सर असतील आणि त्यांना सपोर्ट करणारी त्यांची पूर्ण टीम असेल, हे खऱ्या अर्थानं आपल्या ॲग्रिकल्चरच्या स्टुडंटसाठी क्रांतिकारी आहेत. कारण प्रत्येक विषयामध्ये ज्वलंत विषयामध्ये एकदम पेटून उठणारे हे दोघंजण आहेत आणि यांच्यासोबत यांची टीम आहे. यांच्या टीममध्ये बरेच जण आहेत, त्यामध्ये आम्ही पण आहोत. मनीष मानकर सर आम्ही रेग्युलर टचमध्ये असतो. ॲक्च्युली परवाच्या दिवशी त्यांनी मला येण्यासाठी बोलवलं होतं, परंतु माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी काल तिथे येऊ शकलो नाही. त्याबद्दल मी सरांच्या आणि बाकी सर्व विद्यार्थ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु कालच्या आंदोलनामध्ये काय काय झालं, काय काय नाही, याबद्दल आम्ही काल रात्रीच चर्चा केली आणि त्याबद्दल आता आपण हा व्हिडिओ जो आहे तो डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. काल जे आहे आंदोलन हे प्री प्लॅन होतं. हे आंदोलन मागच्या 1 आठवड्यापासून आपण चर्चा करत होतो. आपल्या टेलिग्राम चॅनलला मी बरेच जणांना टाकलं होतं की तुम्ही जा 1 तारखेला. 1 तारीख हा खरं तर कृषी दिन आहे आणि आपल्या सगळ्यांचा सेलिब्रेट करण्याचा आनंदाचा दिवस आहे. शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा मान सन्मानार्थ हा दिवस आहे. परंतु ज्या कृषी दिनाच्या ज्या वसंतराव नाईक यांच्या जयंतीचं औचित्य साधून आपण कृषी दिन साजरा करतो, त्याच वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचंच नाव दिलेल्या कृषी विद्यापीठाच्या बाहेर आपल्याला आंदोलन करण्याची वेळ आली. याचा अर्थ काहीतरी आपले हक्क, काहीतरी आपले अधिकार हे डावलले जात होते आणि हे अधिकार आणि हे हक्क आपले डावलले जाऊ नये, कित्येक दिवसापासून आपण कृषी विद्यापीठाच्या जाहिरातींपासून वंचित आहोत, ही गोष्ट आपण विद्यापीठाला जाणीव करून द्यायची होती. म्हणून आपण हे आंदोलन नियोजन केलं होतं. या आंदोलनामध्ये सगळेच जण, इथं दिसणारे सगळेच जण, आता मी सगळ्यांचे नाव नाही घेणार, नानावरे सर होते, बाकी आपले PV सर होते, त्यांची लातूरला अकॅडमी आहे, राजमुद्रा अकॅडमी, किंवा आपले संतोष लहाने सर आहेत आणि बरेच जण आहेत, मनीष मानकर सर आहेत, बरेच जण असे आहेत जे माझ्या ओळखीचे नाहीत. सगळ्यांचे नाव नाही घेते मी. तर हे सगळेजण जेव्हा आंदोलनाला तिथं आले, परभणी कृषी विद्यापीठाचा जो फोरम आहे त्या फोरमच्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. आणि मुळात मी कृषी विद्यापीठातला विद्यार्थी असल्यामुळे मला माझ्या होम पिचवर येता आल्याची दिलगिरी तर आहेच, परंतु त्या जागेवर, परभणी कृषी विद्यापीठाच्या जागेवर काळी कमानच्या आत एक वेगळीच युनिटी आहे आणि ती युनिटी, ती ऊर्जा, ती पॉझिटिव्हिटी काल खऱ्या अर्थानं आंदोलनामध्ये रिफ्लेक्ट झाली. सगळेजण मोठ्या संख्येने वर पडणार, खालच्यावरच्या धारा असताना किंवा पाऊस असताना सुद्धा सगळेजण एकत्र येऊन या आंदोलनाला सहभाग घेतला. हे आंदोलन किमान आंदोलनामध्ये काय झालं, जवळपास 2 ते 2.5 तास आपण वेगवेगळे काळी कमानसमोर सगळे विद्यार्थी आले. सगळ्या वक्त्यांनी, राजकीय वर्तुळातील असेल, सगळ्यांनी भाषणं केली. त्यांनी सगळ्यांनी हे सांगितलं की हे आंदोलन का महत्त्वाचं आहे, किती महत्त्वाचं आहे. आणि यानंतर विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला फुल सपोर्ट आपला दाखवला. आणि त्यानंतर ही जी सगळी टीम आहे, प्रत्येक टीममधले काही प्रमुख सदस्य जे होते ते त्यांनी प्रतिनिधी म्हणून कुलगुरू ऑफिसमध्ये रजिस्ट्रार सरांच्या कार्यालयामध्ये बोलवले. रजिस्ट्रार सरांच्या कार्यालयामध्ये या सगळ्याविषयी चर्चा झाली आणि जागा याव्यात म्हणून बऱ्याच दिवसापासून हा जो लढा आपण देत आहोत, या लढ्याला कुठेतरी त्यांनी स्वल्पविराम दिला. फुल स्टॉप दिला असं नाही म्हणणार आहे, पण स्वल्पविराम दिला म्हणजे काय, तर या लढ्याला कुठेतरी धक्का लागलेला आहे. या लढ्याच्या माध्यमातून त्या मागणीला कुठेतरी धक्का लागलेला आहे किंवा ती मागणी थोडीफार धक्क्याला लागली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण बऱ्याच वेळच्या ह्या मागण्या होत्या आणि ह्या मागण्या जशाला तशा ठप्प होत्या. आपण वेगवेगळ्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, निवेदनाच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून आपण ह्या मागण्या मागत होतो, परंतु विद्यापीठ काही त्याची दखल घेत नव्हतं असं आपल्याला वाटायचं. आणि मग जेव्हा विद्यापीठाचं प्रशासन आणि आपले विद्यार्थी प्रतिनिधी जेव्हा समोरासमोर बसले, तेव्हा असं कळालं की विद्यापीठांनी सुद्धा बऱ्यापैकी कार्य केलेलं आहे. त्यांनी बऱ्यापैकी जागांची मागणी जी आहे
ती सरकारकडे केलेली आहे. मुद्दा कुठं अडकलेला आहे तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा रजिस्टर कार्यालयामध्ये जेव्हा हे सगळेजण बसले होते त्यावेळेस रजिस्टर सरांनी सगळ्या मान्य शांततेने ऐकून घेतल्या. प्रत्येकाच्या मागण्या ऐकल्याच्या नंतर त्यांनी काही गोष्टींच्या बाबतीत आपल्याला आश्वस्त केलेलं आहे. आणि त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे चारही विद्यापीठांच्या जर जागा पाहिल्या तर 6 ते 7 हजार प्लस जागा आहेत. याच्यामध्ये क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4 या सगळ्याच जागा आहेत. ठीक आहे. सो हे झालं आपलं. रजिस्टर कार्यालयामध्ये आपण काय झालं तर त्या रजिस्टर कार्यालयामध्ये सरांनी सांगितलं की आपल्याला चारही विद्यापीठामध्ये मिळून एकूण कमीत कमी 6 ते 7 हजार जागा निघण्याची शक्यता आहे. ठीक आहे. ठीक आहे, आपण मिनिमम आकडा धरूया. आम्ही जास्त मोठे मोठे स्वप्न नाही दाखवणार तुम्हाला. ठीक आहे, जी रियालिटी आहे ती रियालिटी आहे. 6,000 जागा आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये कुठल्या जागा आहेत? क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4 ह्या सर्व मिळून जागा आहेत. ठीक आहे. क्लास 4 ह्या सर्व मिळून जागा आहेत. एकूण जागा 6,000. ठीक आहे. त्यामुळे जे मुलं डिप्लोमावाले आहेत त्यांनी असं डोक्यात आणू नका की 2-3 हजार कृषी विद्यापीठात कृषी सहायकाच्या जागा निघतील, किंवा जे फक्त कृषी सहाय्यकची तयारी करतायत त्यांनी हेही लक्षात घेऊ नका की 6,000 आकडा खूप मोठा आहे, आपण लागून जातो. ठीक आहे. असं नाही आहे. याच्यामध्ये प्राध्यापकापासून ते कृषी सहाय्यकापर्यंत किंवा त्याच्यानंतर याच्यापर्यंत चतुर्थ श्रेणीचे बाकी कुठली पदं असतील तर त्या पदापर्यंत सगळ्या मिळून 6,000 जागा त्यांनी सांगितलेल्या आहेत. यामध्ये बघा 2 प्रकारच्या जाहिराती येतात. 2 प्रकारच्या जाहिराती कुठल्या? एक प्रकल्पग्रस्तासाठी आणि एक जनरल. प्रकल्पग्रस्तासाठी म्हणजे काय? विद्यापीठाच्या बांधकामाच्या वेळी, विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळी ज्या ज्या लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या लोकांच्या घरातील सदस्यांना त्या विद्यापीठामध्ये जॉब देणं हे बंधनकारक असतं. आणि त्या अंतर्गत फक्त विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांसाठी काही जागा आहेत आणि त्या जागांची जाहिरात ही आपल्या कालच्या आंदोलनामुळे, कालच त्यांनी सांगितलं की आम्ही आजच्याच तारखेमध्ये जाहिरात काढू, आणि त्यांनी ती तारीख जी आहे त्या तारखेमध्येच त्यांनी हे पण काढलेलं आहे. ठीक आहे, जाहिरात पण काढलेली आहे. बघा ही जाहिरातीची सूचना 1 जुलैला म्हणजे कालच्याच तारखेमध्ये त्यांनी काढलेली आहे. कालच त्यांनी पेपरला देऊन टाकले ही माहिती, याच्यामध्ये टाकलेली आपण त्यांच्या वेबसाईटला अपडेट केलेली आहे. आणि त्यांनी जवळपास 369 रिक्त जागांसाठी ही जाहिरात काढलेली आहे. ही कशासाठी आहे? प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांसाठी बरं का. ज्या विद्यार्थ्यांच्या घरच्या जमिनी ज्या आहेत त्या VNMKV साठी गेलेल्या आहेत त्या सगळ्यांना, प्रकल्पग्रस्तांसाठी ही जाहिरात आता निघलेली आहे. हळूहळू आता वेगवेगळ्या पदांसाठी आणखीन दुसऱ्या जाहिराती निघतील आणि जनरलसाठीच्या सुद्धा जाहिराती लवकरच काढू असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन असा होता. आपल्या बऱ्याच दिवसात चर्चेचा हा विषय होता, ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार. तर त्यांनी स्पष्ट हे केलेलं आहे की क्लास 3 आणि क्लास 4च्या ज्या जागा आहेत, क्लास 3 आणि क्लास 4च्या ज्या जागा आहेत या ऑनलाईन होणार आहेत. आणि ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या कोण घेणार आहे? तर TCS घेणार आहे. ठीक आहे, TCS घेणार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे IBPS पॅटर्न असो की TCS पॅटर्न असो हा जवळपास सारखाच असतो. आपल्याला तयारी मात्र चांगली करायची. ठीक आहे. आणि जी क्लास 1 आणि क्लास 2च्या जागा आहेत म्हणजे प्राध्यापक असतील किंवा सिनियर रिसर्च असिस्टंट असतील सॉरी यांच्या जागा मात्र MPSC कडून आपण घेणार आहोत असं त्यांनी आश्वस्त केलं आहे. त्यांनी MPSCशी जो काही पत्रव्यवहार केला आहे त्याबाबत आपल्याला सांगितलं की आम्ही MPSCला रिक्वेस्ट करतोय ह्या क्लास 1 आणि क्लास 2 जागा त्यांनी घ्याव्यात. आणि क्लास 3 आणि क्लास 4च्या म्हणजे कृषी सहाय्यक पदाच्या आणि ज्युनियर रिसर्च असिस्टंटच्या ह्या ज्या जागा आहेत ह्या ऑनलाईन पद्धतीने TCS मार्फत भरल्या जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे. सो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा. बरं, याच्यामध्ये 6,000च्या जागा चारही कृषी विद्यापीठामध्ये मिळून आहेत. त्यापैकी काल रजिस्टर सर स्वतः समोर असल्यामुळे स्पेसिफिक VNMKV मध्ये किती जागा आहेत हे कळालं. आणि VNMKV मध्ये नाही म्हणलं तरी जनरलच्या बरं का, प्रकल्पग्रस्त सोडून जवळपास 700 ते 800 जागा आहेत. आपण 800 धरूया. ठीक आहे, 700 ते 800 जागा आहेत. याच्यामध्ये प्राध्यापकापासून ते कृषी सहाय्यकपर्यंत म्हणजे सगळे आले. त्यापैकी समजा तुम्ही 50% जरी धरले, 50% जरी क्लास 3 मध्ये धरले किंवा त्यापेक्षा कमी 40% जरी धरले तर 300 जागा कमीत कमी 250 ते 300 जागा कृषी सहाय्यक पदाच्या परभणी विद्यापीठामध्ये निघू शकतात. आणि एवढंच ॲव्हरेज जर तुम्ही 4 विद्यापीठांचं धरलं किंवा यापेक्षाही कमी 200 जागांचं जरी धरलं तरी 200 × 4 म्हणजे 800 ते 1000 जागांची कृषी सहाय्यक पदाची जाहिरात येणं काही मुश्किल नाही आहे या वर्षभरामध्ये. ठीक आहे, उरलेल्या वर्षामध्ये. कारण आता 6 महिने तर संपलेत आणि 6 महिनेच उरलेले आहेत. ठीक आहे, सॉरी तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे डिस्टर्ब होतो सारखा. सो ह्या 800 ते 1000 जागांमध्ये जर तुम्हाला बसायचं असेल तर TCSचा पॅटर्न तुम्हाला माहिती आहे. आज जर जाहिरात निघाली तर 1.5 ते 2 महिन्यामध्ये पेपर होतो. त्यामुळे तयारी मात्र तुम्हाला फार जोरदार आणि चांगली करायची आहे. हे जे आंदोलन झालं हे आंदोलन साधंसुद्धा नसून ह्या आंदोलनाची मीडियाने सुद्धा दखल घेतली. मीडियाने सुद्धा आजच्या पेपरमध्ये आलेली ही बातमी आहे. नोकर भरतीसाठी कृषी विद्यापीठामध्ये आंदोलन म्हणून ही बातमी आलेली आहे. सो
ह्या चा बऱ्यापैकी पडसाद जो आहे तो विद्यापीठामध्ये पडेल किंवा विद्यापीठ प्रशासन जे आहे हे खडाडून जागं होईल असं म्हणायला काही हरकत नाही. बघा, हा जो फोटो आहे हा रजिस्ट्रार सरांच्या कॅबिनमधला फोटो आहे. हे सगळेजण जे आहेत हे विद्यार्थी प्रतिनिधी आहेत. कुणी यामध्ये फोरमचं असेल, कुणी वेगवेगळ्या सिटीमधून आलेले असतील, कुणी वेगवेगळ्या विद्यापीठामधून आलेले असतील. ठीक आहे. सो हे सगळे प्रतिनिधी एकत्र आले, सगळे विद्यार्थी एकत्र आले आणि म्हणूनच आपल्याला कालच्याच तारखेमध्ये हे एक पत्र सुद्धा त्यांनी पाठवलेलं आहे. हे पत्र त्यांनी कोणाला पाठवलं? कृषी विद्यापीठांनी उपसचिव यांना पाठवलेलं आहे. उपसचिव यांना ते पत्र पाठवलं त्यांनी आणि त्यामध्ये त्यांनी सगळी परिस्थिती जी आहे ती सांगितली. त्यांनी सांगितलं कृषी विद्यापीठामध्ये जागा काढणं खूप गरजेचं आहे. त्यातही काल जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या वेळी या चर्चेच्या अंती या सगळ्यांनी एक अल्टिमेटम यांना दिला की तुम्ही जागा काढताय असं आश्वासन देताय, पण ह्या जागा लवकरात लवकर निघल्या तर ठीक आहे, नाहीतर मग पुढचं पाऊल आमचं असणार आहे. जर 10 दिवसामध्ये जर जागा नाही निघाल्या तर आमरण उपोषणासाठी आम्ही इथं येऊ असं त्यांनी सांगितलं. तसेच सदर मागण्यांबाबत निर्णय घेऊन 10 दिवसांच्या आत ठोस आदेश निर्गमित करावे, अन्यथा कृषी पदवीधर युवा शक्ती संघटना आणि प्रदेश काँग्रेस रोजगार विभागाच्या वतीने 11 जुलै 2025 पासून विद्यापीठासमोर बेमुदत शांततामय आंदोलन सुरू करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय. ठीक आहे. सो आणखीन 11 जुलैपर्यंत समजा यांनी जाहिरात काढली तर ठीक आहे, नाही तर पुन्हा हे आंदोलन जे आहे हे थोडं आणखीन तीव्र करण्याच्या हिशोबाने सगळेजण एकत्र येणार आहेत. सो माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की जेव्हा कोणीतरी समोर होऊन कार्य करतं, जेव्हा समोर होऊन कोणीतरी आपल्याला सांगतं की हा आपल्यावर होणारा अन्याय आहे, ह्या गोष्टी आपण रोखल्या पाहिजेत, थांबवल्या पाहिजेत, तेव्हा आपल्याला त्यांना सपोर्ट करणं हे आपलं एक सुशिक्षित बेरोजगार म्हणून काम आहे. जर आपण त्यांना रिकामटेकडे म्हणत असू आणि त्यांना जर आपण वेगवेगळ्या माध्यमातून ट्रोल करत असू तर मग आपलं भविष्य अंधारात आहे असं मला वाटतं. त्यामुळं हे जे काही काम करणारी मंडळी आहे या सगळ्या मंडळींना तुम्ही सगळ्या वर्गातून तुमच्या परीनं शक्य तसा प्रतिसाद द्या आणि हे आंदोलन आणखीन तीव्र करण्यासाठी थोडी मदत करा. ज्या विद्यार्थ्यांना या आंदोलनाबद्दल काहीच माहिती नाही त्यांना या आंदोलनाबद्दल या व्हिडिओमधून सगळी माहिती मी दिलेली आहे. हा व्हिडिओ शक्यतो तुमच्या ग्रुपला शेअर करा, म्हणजे सगळ्यांनाच या आंदोलनाबद्दल माहिती होईल आणि येणारा पुढचा जो पाऊल असणार आहे आपलं, तर ते पुढचं पाऊल कठोर करण्यासाठी किंवा तीव्र करण्यासाठी या सगळ्यांचीच मदत लागेल. कारण आताचं हे जे आंदोलन होतं हे काही पहिल्या टप्प्यामधलं होतं आणि हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे की आपण तीव्र आंदोलन केल्याशिवाय ॲग्रिकॉसला कुठेच यश नाही आलेलं. ठीक आहे. सो आपण आता इथून पुढे 11 जुलैपर्यंत वेट अँड वॉच असणार आहे. 11 जुलैच्या नंतर मात्र पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. ठीक आहे. सो सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. अनलेस अँड अंटिल सगळेजण ह्या मागण्या मांडणार नाही तोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होणार नाही. सो हे खूप गरजेचं आहे. सगळ्यांना माझी विनंती आहे, जे काल अराजकीय क्षेत्रामधून जे लोक आले होते त्या सगळ्यांना माझं पुन्हा एकदा धन्यवाद असणार आहे आणि त्या सगळ्यांनी असंच विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सतत लढत राहावं अशी माझी त्यांना विनंती असणार आहे. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.